गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? काल सुट्टी असल्यामुळे आज मार्केटने जे केले न्यूज बेस्ड ट्रेडिंग ह्याला बोलतो आपण. न्यूज बेस्ड ट्रेडिंग काल आपण तो विषय पण काढलेला की RSI डायव्हर्जन दिसत आहे. मार्केट इकडनं एक बॉटम बनवलेला आहे डबल, त्यामुळे मार्केट आता वरती येण्याच्या फिराकमध्ये आहे. ठीक आहे. आता मार्केट वरती येणार ही भावना मला माहिती आहे, पण मार्केट कधी वरती येणार आहे, कसं वरती येणार आहे, किती OI चेंज होणार आहेत, कधी सेलर्स बायर्स त्या गोष्टीला ताकद लावणार आहेत, हे आपल्याला माहिती नसतं. ही मोमेंटम ट्रेडिंग असते. ठीक आहे. मार्केटने डायरेक्टली लेवल जी दिली, डायरेक्टली 900ची लेवल दिली, म्हणजे गॅप अप ओपन दिले, म्हणजे कोणाला काय प्रॉफिट करून दिले नाही, पण त्यामध्ये पण मार्केटने मग रेसिस्टन्स घेऊन मार्केट परत खालीच आलं आणि आपण जिकडे टार्गेट लावलेला 600-650चा तिथून मार्केटने क्लोजिंग दिले. मी आज माझ्या लाईव्ह मध्ये चालत होतं तेव्हा मी खूप लोकांना सांगितलं जे लाईव्ह मध्ये की मार्केटने आहेत ना खाली यावं, पण याच्या खाली 500च्या खाली नाही आलं पाहिजे. याचं कारण काय, कारण 500चा जो सपोर्ट आहे ना तो काहीतरी स्ट्रॉंग सपोर्ट म्हणून मला दिसतोय. बघा, खाली आला याचा अर्थ असं नाही की यांनी तोडलेलं आहे. तोडलं असतं ना तर त्यांनी आज पण खालची रॅली दिली असती. ओके, गोष्टीनं बारीकपणे आपण समजूया. एकदम गोष्ट नाजूक आहे, कारण का आता मार्केट त्या लेवलला जिकडे काही होऊ शकतं. ओके, तर जरा समजून घ्यावे डिटेलमध्ये की एक्झॅक्टली कसं काय होतं. एक ट्रेड पण आम्ही घेतलेला जो आम्ही इथे दाखवलाय लाईव्ह मध्ये. मी लाईव्ह ट्रेड करतो, तुम्ही टाइम बघू शकता. इथे टच करेल 500ला की 320ला घेतलेला आहे. कडक 500चा टार्गेट आहे आणि तो टार्गेट हिट पण झालाय. 85 लाईव्ह मध्ये त्या 85चा 90 गेला काही विषयच नाही. 500 येत नाही. क्विक ट्रेड असतो, मी तेव्हा सांगतोय पण 75 आहे, 500 दिले बघा, 500 हिट टार्गेट निघून जायचं, बस झालं, संपला व्हिडिओ. कारण का हर वेळेला आपल्याला त्या गोष्टी दाखवायला समजावं लागतात आणि लाईव्ह मध्ये तर अशा गोष्टी समजणं खूप आवश्यक असतं. कारण का इथेच आपला कॉन्फिडन्स वाढतो. कुठे यायचं, कुठे घुसायचं, कुठे निघायचं, ह्या गोष्टी आपल्याला कळल्या ना तर आपण सक्सेसफुल ट्रेडर होतो. ओके, आता मी त्या गोष्टीमध्ये लाईव्ह मध्ये काय गोष्टी समजवतो, सांगतो, कुठे काय करायचं, ओआय कसे बघायचे, पीसीआर रेशो कसं बघायचं. काल तुम्हाला सांगितलं पीसीआर रेशो माझा लाईव्ह आहे, त्यामुळे आज त्यांना खूप काही गोष्टी कळल्या माझ्या फॅमिलीला. आज एक नवीन चॅप्टर आहे. मग असं रोज नवीन चॅप्टर शिकत पुरा 1 महिना, आज 1 तारीख आहे, 30 तारखेपर्यंत आमचा हा प्रवास आहे लाईव्हचा. 1 महिना लाईव्ह असतं आमचं. ओके, 1 महिना लाईव्ह म्हणजे फक्त दुपारचं नाही, रात्रीचं पण त्या गोष्टी आम्ही डिस्कस करतो. सकाळी 2-3 तास, रात्री 1 तास, बस अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. हा जो लाईव्ह असतो ना त्याच्याने तुम्हाला म्हणजे सर्वांनाच खूप मदत पडते. म्हणजे विश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो की आपण ट्रेडिंग कशी करावी, कुठल्या गोष्टी समजाव्या, कुठल्या कॅन्डलची भावना जी आहे, सेंटिमेंट्स आहेत, इमोशन्स आहेत, ते काय आहेत, त्याप्रमाणे मार्केट कसं रिएक्ट करतंय. ठीक आहे. आता मार्केटने बघा एक रेसिस्टन्स घेऊन मार्केट खाली आलेलं आहे. ओके, तर आता समजूया लाईव्ह मध्ये काय झालं. ऍक्च्युअली लाईव्ह मध्ये मला दिसलं की मार्केट इकडे येते. मी तेव्हा त्यांना सांगत पण होतो की मार्केट आता वरती चाललंय, खाली चाललंय, हा एक पॅरलर झोन बनतोय आणि मार्केट खाली येईल आणि इकडनं जो मार्केट खाली येईल तोच आमचा टार्गेट होता, घेतला. त्यानंतर इकडनं पण मार्केटनी एक मुवमेंट द्यायला पाहिजे, कारण कसं नाही सायकोलॉजी ट्रेड कशी असते बघा, इथे मार्केट खाली बाउन्स केले वरती जाते, तसंच इथे मार्केट येईल, एकदा बाउन्स केले असं जाईल. मग हा मला चुकीचं ठरलं. ओके, मग दुसरी गोष्ट काय, मार्केट जर रेसिस्टन्स तोडत आहे, खाली सपोर्ट तोडत आहे, तर मार्केट ह्या लेवलला येईल, परत ह्या लेवलला येऊन गेलं. कुठली लेवल आहे, सेम आपली लेवल आहे, जे आपली रेग्युलर लेवल लागली तीच लेवल आहे. आणि मार्केट नक्की बरोबर त्या दिशेने चाललेलं आहे. 15 मिनिटांमध्ये आपण जर येऊन बघत असू ना, 15 मिनिटांमध्ये जर आपण येऊन बघत असू ना, तर जी आपली वर्ण लाईन लागलेली आहे, जी तुम्हाला सांगितले वर्ण लाईन जी लागलेली आहे, ती मार्केट आता खाली वर खाली वर खाली वर खाली, आता मार्केट वर जाते, मग आता परत मार्केट खाली येईल का. बघा, मार्केट खाली येत असेल, खाली येत असेल तर क्लिअर कट मार्केटला एक लोअर लो बनवायच्या प्रयत्नामध्ये मार्केट आहे का. मग ते कधी कळेल जेव्हा मार्केटची लेवल 750 तोडून मार्केटचा हा जो बॉटम तोडत असेल, कुठला लगभग 500चा बॉटम जो आपण स्ट्रॉंग सपोर्ट करतोय, ती जर मार्केटने तोडली ना तर मार्केट मग 21,900 किंवा त्याच्यापेक्षाही खाली जाऊ शकेल. ते येणाऱ्या काळात कळेल आपल्याला, कारण उद्याला आजचा दिवस आहे. उद्याला आजचा दिवस काय, कारण शुक्रवारी गुड फ्रायडे असल्यामुळे बंद आहे मार्केट, सॅटर्डे मार्केट बंद आहे आणि संडेला मार्केट बंद आहे. बघा, अशा गोष्टी पण आमच्या घडतात, जे आम्ही लाईव्ह मध्ये बोलतो. काही स्टुडंट बोलतात सर शनिवारी रविवारी सगळे कांड होतात. कांड म्हणजे काय,
मार्केट बंद झाल्याच्या नंतर सगळे आपले प्रॉफिट बुकिंग करतात, आपले पोझिशन लावतात, काही गोष्टी न्यूज मध्ये येतात आणि मग मार्केटचं रविवारी सोमवारी रिएक्शन कळतं. पण यावेळेला 3 दिवस आहेत. मग मला अपेक्षा अशी आहे की त्या 3 दिवसात काही ना काहीतरी मोठी घटना घडणार आहे. देव करू की चांगलीच हो, कारण तुमचं तिकडे माझंच आहे. मला नुकसान आहे, तुम्हाला पण नुकसान आहे, तुम्हाला नुकसान आहे, मला पण नुकसानच आहे. पण असं नाही करा. पण मार्केटची कंडिशन तशी नाही राहिली आहे. कारण तात्या काय बोलतायत, एक बोलतायत, दुसरं करतायत, दुसरं बोलतायत, तिसरं करतायत. तात्याने एक ट्विट पण केलेलं. काय ट्विट केलंय की आता बस झालं, तुम्ही तुमची लढाई लढा, मी माझी लढाई सक्षम आहे लढायला, हे आहे ते आहे. पण ठीक आहे, आता तात्यांनी जरा माघार पण घेण्यासारखं काहीतरी भाषण केलेलं आहे. आपण त्यांना घरी धरू शकत नाही, ते कधी पण उठतील रात्री 12 वाजता आणि चालू करतील काही पण, ठीक आहे. पण त्याचबरोबर आहेत ना, इराणनी काय सांगितलंय की आम्ही युएसए जे ऑफिसेस आहेत, बेसेस आहेत, कुठले टेस्लाचे आहेत किंवा गुगलचे आहेत, मायक्रोसॉफ्टचे आहेत, बाकी मोठ्या मोठ्या कंपन्या त्यांना आम्ही उद्ध्वस्त करू. म्हणजे हा का आता ऐकायला तयार नाहीये, भले युएस थांबला असेल पण हा ऐकायला तयार नाहीये. याचा अर्थ काय, म्हणजे अजूनही शक्यता आहे कुठल्या गोष्टी घडण्याची. त्यामुळे आपल्याला तयार राहणं जरुरी आहे. मार्केट कुठे पण जाऊ दे, आपल्याला काय, आपण एफएनओ वाले, आपण इंट्राडे वाले, त्यामुळे खाली जाऊ वरती जाऊ, आपल्याला मुवमेंट कॅप्चर करायचे, आपल्याला पैसा कमवायचा, ठीक आहे. पण इक्विटी वाल्यांचा खूप वाईट वाटेल मला त्या गोष्टीसाठी. मी पण इक्विटी करतोच, त्यामुळे माझा पण पोर्टफोलिओ खालीच आलाय, सगळ्यांना माहिती आहे. बोलत काय हरकत नाही, कारण का खालीच आहे. आता होतं काय, जेव्हा खाली आहे तेव्हा आपण एक विषय मांडतो, काय, बाईंग एट बॉटम. मार्केट बॉटमला आल्यावर बाईंग करतं. मग हा खरंच बॉटम आहे का? मग मला आता ना हा हप्ता थांबून पुढचा हप्ता थांबला पाहिजे. मार्केटनं 2 गोष्टी केल्या पाहिजेत. बघा नीट ऐका, मार्केटने एकदा मार्केटने लोअर लो केला पाहिजे. त्यासाठी मार्केटला 25,000 22,500 लेवल तोडून मग मार्केट डायरेक्टली एक लोअर लो बनवले. तो कमी कमी 900, 800, 700 अजून खाली असू शकतो. किंवा मार्केट येत ना इकडनं ही जी लाईन तोडून 22,000 जो हायर लो आहे, जो पॅटर्न बनतो ना हायर लोचा, हायर लो हा तोडला पाहिजे. हा कितीला येतोय, हा लगभग 23,500 ला येतोय. 500ला, 450-500 ला येतोय. मग मार्केटला आता इकडनं ना 22,700 ला आहे, वरचे 400, म्हणजे 800 पॉईंट अजून मार्केटला ट्रॅव्हल करायचंय. मोठी गोष्ट नाही. जेव्हा मार्केट पडतो तेव्हा खाली खाली आता मार्केट असतेच ते वरती जाईल. तिसरी गोष्ट नोट करत जावा. तिसरी गोष्ट, जर मार्केटला वरती जायचं ना तर मार्केटने ना या झोन मध्ये, हा जो झोन आहे ना आजचा हाय आणि हा लो, म्हणजे लगभग 22,950 आणि 22,500 मध्ये कन्सोलिडेट झालं पाहिजे, सस्टेन झालं पाहिजे. मग काय माहितीये का, जेव्हा सस्टेन होईल ना तेव्हा खरी मारामारी कळेल आणि आपल्याला एक पॉझिटिव्ह साईन भेटेल की यस, हाच एक चांगला स्ट्रॉंग बेस किंवा बॉटम झालेला आहे आणि मार्केट आता तयार आहे वरती उडण्यासाठी. मग त्यामुळे ह्या सगळ्या न्यूज बेस्ड ज्या गोष्टी आहेत ना त्या बंद झाल्या पाहिजे. त्यासाठी मार्केटला टाइम द्यावा लागेल, ठीक आहे. पुढच्या हप्त्यात पण काय होऊ शकतं, त्यामुळे उद्या काय होईल, परवा काय, त्यापेक्षा आज काय घडतंय याच्यावरती आपण विचार करणं, चर्चा करणं जरुरी आहे आणि त्याच्याप्रमाणे उद्याची स्ट्रॅटेजी बनवणं जरुरी आहे. ओके, मी काल पण सांगितलं उद्या मला एक ग्रीन कॅन्डल एक्सपेक्टेड आहे. आता बघूया ग्रीन कॅन्डल एक्सपेक्टेड आहे का. ओके, डेली वरती येऊन बोललो ग्रीन कॅन्डल एक्सपेक्टेड आहे. बघा, ग्रीन कॅन्डल तर नाहीये इथे, रेड कॅन्डल झालेली आहे. पण ती रेड कॅन्डल ना लगभग या डोजीच्या कंपॅरिझनला आहे. बघा, पाठी छाप असते ना, एक हिस्ट्री असते, ती पण बघणं जरुरी आहे. मार्केटने लगभग या डोजीचा हाय आणि हा डोजीचा लो मी मार्क करतोय, जो आज बॉटम आहे तिथेच मार्केटने आज रिजेक्शन घेतलेलं आहे. म्हणजे 620च्या जर मार्केट खाली गेलं तर मार्केट पुन्हा एक इथे रेड कॅन्डल बनवायला तयार होईल किंवा ती गॅप डाऊन देऊन एक लो पण बनवेल. बरोबर आहे ना. मग मार्केट ह्या पद्धतीमध्ये खाली येते असं मला वाटेल. पण मला वाटेल म्हणून मार्केट चालणार नाही. मार्केट काय करतं, इम्पॉर्टंट लेवल्स मार्क करत जा, पॉईंट नोट करत जा. हाच अभ्यास आहे, ह्याच गोष्टी आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये कामाला येतील. भविष्यामध्ये उद्या पण कामाला येतील. उद्याला आजच्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे, एप्रिलची पहिली सेन्सेक्सची एक्सपायरी.
मुवमेंट खूप एक्सपेक्टेड आहेत. आपण नक्कीच बघणार आहोत आता 2-3 मिनिटांमध्ये की काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे आपली, आपण कुठल्या लेवलला बाईंग सेलिंग करू शकतो. ठीक आहे. मग आता वीकली जी क्लोजिंग पण उद्या येईल. ओके, दुसरी गोष्ट, उद्या आपला गुरुवारी व्हिडिओ बनणार नाही, आपला व्हिडिओ डायरेक्टली संडेला रविवारी बनेल. याचं कारण काय आहे की 3 दिवस सुट्टी आहे आणि ह्या 3 दिवसामध्ये काय घडामोडी ज्या होतील त्या आपल्याला रविवारपर्यंत क्लिअर होतील, त्या आपण डिस्कशन करू शकतो, या त्याचं प्रेडिक्शन करू शकतो. ठीक आहे. तर येऊया आपल्या स्ट्रॅटेजीवरती आणि आपण बघूया आता एक्झॅक्टली काय करतंय मार्केट. ठीक आहे. मार्केटच्या लेवल्स बनलेले आहेत, मार्केट सगळ्या गोष्टीला परिपूर्ण आहे. ठीक आहे. मार्केटने एक फॉल दिलेला आहे. मार्केटमध्ये तुम्ही जर बघाल ना तर हर वेळेला काही ना काहीतरी गॅप सुटत चाललेलं आहे. म्हणजे मार्केट विक्षिप्त प्रमाणे वागतंय, मार्केटला असं वागलं नाही पाहिजे. पण हे काय माहितीये का, ज्या न्यूज आहेत, ग्लोबली प्रॉब्लेम्स आहेत, त्यामुळे आता ग्लोबली पण मार्केट सगळे हाय चाललेले आहेत. ओके, मग ही हाय जी आहे ती प्रॉफिट बुकिंग साठी आहे का, आणि प्रॉफिट बुकिंग झालं पोट भरल्यावर काय खाली. ओके, अजून एक गोष्ट मी तुम्हाला इथे सांगितलेलं की ते मला एक असा पॅटर्न दिसत आहे, त्यासाठी मार्केटला परत वरती येणं जरुरी आहे. आता हे घडलंय आणि मार्केट आता खाली आलं, मार्केट जर इथे आलं तर मग इकडनं आता हा कुठला पॅटर्न आहे तुम्हाला माहिती आहे, माझ्या फॅमिली मेंबर्सला पटकन कळलं असेल की हेड अँड शोल्डर्स पॅटर्न आहे. ओके, मार्केटमध्ये दुसरी गोष्ट, अजून एक छोटी गोष्ट बनायला तयार आहे. मार्केट असं पण काहीतरी करत आहे. आता हा स्ट्रॉंग आहे का हा स्ट्रॉंग आहे ना, हा आपल्याला येणाऱ्या दिवसामध्ये कळेल. हा इनवर्टेड आहे जो वरसाठी असतो, आणि हेड अँड शोल्डर आहे तो खालच्यासाठी असतो. ठीक आहे. पण हा मोठा आहे, ह्याचा डेप्थ खूप मोठा आहे, याचा डेप्थ छोटा आहे. त्यामुळे विनाकारण आपण फक्त मार्केटच्या पाठी पळण्यासाठी पेशन्सनी बसणं जरुरी आहे, डिसिप्लिन ठेवणं जरुरी आहे. ओके, तर 5 मिनिटांमध्ये माझं असं विचार आहे, असं माझं मत आहे. ठीक आहे. जी लेवल लावलेली आहे ती बरोबर आहे, पण आता लेवलला जरा वरती घेऊया. इकडे मार्केट आहे ना, हा बेस बनलाय बघा, हा बेस बनलाय 500 ते 560 570, हा माझा बेस झालाय. आणि मार्केटला जर वरती जायचं असेल तर मार्केटने ना इथे 800च्या वरती, ही लेवल 830च्या वरती, 830च्या वरती एक मुवमेंट देणं अपेक्षित आहे. ठीक आहे. टार्गेट 23,200 पण असू शकतात ह्या वेळेला, आणि ह्यावेळेला मोठे टार्गेट असू शकतात. ओके, तर लेवल्स लावून ठेवल्यात. ठीक आहे. खालच्या लेवल्स जरा बघून घेऊया आपण. तर मार्केट खाली आलं तर पहिली माझी लेवल आहे 22,820, सॉरी 22,280. जर मार्केट ह्या लेवलच्या खाली, फर्स्ट टार्गेट माझा हा. त्यानंतर मार्केट डायरेक्टली मला जे दिसतंय ना ते 22,000 लगभग 40 पर्यंत, कारण तिकडे एक चांगली गोष्ट घडलेली आहे. 22,040 मार्केटने ना हा तोडून तर माझ्या मते खाली यावं आणि नंतर एक डीप घ्यावा. कारण मार्केट जर असं सहज वरती गेलं ना तर मजा नाही. मी हर वेळेला सांगतो स्टुडंट्सना, मार्केट जर सरळ जात असेल ना तर मजा नाहीये. मार्केटने ना वर खाली करून जर मुवमेंट एक दिली ना तर ती मजा आहे. त्यामुळे मार्केटचा हा जो बेस बनला ना, मार्केटला अजून खाली येणं स्वाभाविक आहे. जर नाही आलं तर मग मार्केटची एक रॅली आपण बघू शकतो, पण त्यासाठी मार्केटला हा जो हाय आहे 500चा तो तोडणं जरुरी आहे, कारण का इथेच लोअर हाय बनलेला आहे. ओके, गोष्टी खूप क्लिअर आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला एक काय नाही काही चांगली गोष्ट भेटेल, त्या अपेक्षेत आपण व्हिडिओ करतो, त्या अपेक्षेत आपण ट्रेडिंग करतोय. बरोबर आहे. जर वरती जायचं असेल तर मला 22,830च्या वरती मार्केटने 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग केली पाहिजे. त्यानंतर मी एक वरचा ट्रेड घेण्यासाठी तत्पर असेल, आणि माझा पहिला टार्गेट जो असेल तो लगभग 23,180 पर्यंत असेल. त्यानंतर माझा डायरेक्टली टार्गेट आहे 23,000
2360, इथे 23,180 पर्यंत. जर मार्केट 830च्या वरती सस्टेन होते, 15 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग करते 9:45 नंतर, तर ग्रीन कॅन्डल क्लोजिंग, कधी पण मी जेव्हा बोलतो तर ग्रीन कॅन्डल क्लोजिंग खूप आवश्यक असतं. तसं झालं तर मार्केटमध्ये मग एक उछाल आणि बोलतात ना एक बवाल होईल आणि मार्केट सगळे बाईंग होईल, सेलर सगळे इकडनं होतील. मी काल हे पण सांगितलं की पॅनिक मार्केट सेलिंग देते, त्यामुळे बियर्सला ट्रॅप केलं जाईल आणि मार्केट एक मुवमेंट वरची देईल. मग आता ते झालंय. मग तसं झालं असेल, जर प्रॉफिट बुकिंग झालं असेल, मग आता काय माहितीये काय, इकडनं एक बुलिशनेस जो दिसतो तुम्हाला आज दिसला ना, त्या बुलिशनेसला मार्केट परत ट्रॅप करण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे मार्केट इकडनं 180 23,080 करून परत खाली येईल, किंवा 830 ला इथे गॅप अप ओपन होऊन इथे रेसिस्टन्स घेऊन मार्केट परत ह्या लेवलला खाली येऊ शकेल. त्यामुळे लेवल्स फार इम्पॉर्टंट आहेत. खूप पद्धतशीर, खूप शांतपणे तुम्हाला सगळे व्हिडिओचं डिटेलिंग सांगत आहे, कारण उद्या एक्सपायरीमुळे लोक खूप उत्साहात असतील की आता कुठेतरी मार्केटने पॉझिटिव्ह धरले, मी आता बाईंग करेन, मी आता चांगले प्रॉफिट कमेन. तुम्ही जर बघत असाल तर प्रीमियम खूपच हाय आहे, कारण 7 तारखेची मला वाटतं एक्सपायरी आहे हो निफ्टीची, आणि त्यानंतर डायरेक्टली 8 तारखेची. तर उद्याच्या म्हणजे एक हफ्ता आहे, त्यामुळे प्रीमियम तर नक्कीच आहे असतील. उद्या पण जर बघाल तुम्ही ना, सेन्सेक्स मध्ये जास्त काय व्हायची संभावना दिसत नाहीये. मार्केट आहे ना ट्राय करेल सस्टेन करायला उद्या, सगळ्यांना ट्रॅप करेल, उद्या वरच्या साईडला पण ट्रॅप करेल, उद्या खालच्या लोकांना पण ट्रॅप करेल, मार्केट उद्या सस्टेन करण्याचा प्रयत्न करेल. तर उद्या काय होईल हे उद्यावरती सोडा, पण आजचा अभ्यास तर आज आपल्याला करणं जरुरी आहे ना. त्यामुळे खूप क्लिअर आहे, मार्केट जर 480 चे लेवल तोडत असेल तर मी 280 200 पॉईंट खाली घेऊन परत खालचे 22,040 पर्यंत टार्गेट ठेवेन. वरती जर 830 ची लेवल तोडत असेल 15 मिनिटाच्या प्लॅनिंग कॅन्डल ग्रीन क्लोजिंग वरती, तर माझा 23,000 ची लेवल तो हमखास तोडून 180 पर्यंत जाऊ शकेल. किंवा एक छोटा टार्गेट जर मी बोललो ना, तर लगभग 23,050 तरी देईल तो फर्स्ट टार्गेट. दुसरा टार्गेट, तिसरा टार्गेट 23,360. मग उद्याचा दिवस कसा काम करायचा आहे हे तुम्ही ठरवायला पाहिजेत, कारण का हर वेळेला जर मी तुम्हाला सांगत असेल, गाईडलाईन असेल, तुम्ही मग माझ्यावर डिपेंड आहे आणि मला तुम्हाला सक्षम करायचंय, तुम्हाला माझ्यावर डिपेंड नाही करायचं. माझा प्रश्न हाच शिकवण्याचा की तुम्ही सक्षम व्हा, स्वावलंबी व्हा आणि स्वतःहून काहीतरी करा. ओके, मी माझ्या ग्रुपमध्ये सांगतो, लेवल सांगतो, ट्रेड सांगतो. का सांगतो, कारण का एक बॉन्डिंग, एक फॅमिली, त्यामुळे सांगणं जरुरी आहे. एक लेवल्स करतात माणसाला, ठीक आहे. त्यामुळे उद्या तुम्ही कसं ट्रेडिंग करताय हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, काही तुमचे जर प्रश्न असतील तर मला व्हॉट्सअप करा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. काय गोष्टी अनपेक्षित घडतील त्याला सोडून एक नवीन वाटचाल तुमच्या आयुष्यात येणार आहे हा पण विषय घ्या, कारण का मार्केट आता बॉटमला बाईंग होते, त्यामुळे मार्केटला सस्टेन होऊ दे, थांबू दे, आणि एक रॅली दिल्याच्या नंतर आपण मग सगळे बाईंगला चालू करूया, ठीक आहे. मी पण तुमच्याच होडीमध्ये बसलेलो आहे, पण बहुतेक मी पुढे आहे, तुम्ही पाठी आहात, पण होडी तर एकच आहे, दिशा तर एकच आहे. त्यामुळे घाबरू नका, येणारं आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त हसत राहा, कॉन्फिडन्स राहा, स्ट्रॉंग राहा. तर उद्या तुमचा दिवस ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करतो, ठीक आहे. ह्या व्हिडिओचा तुम्हाला कंटेंट आवडला असेल, समजला असेल, तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, लोकांपर्यंत माहिती पोहोचवा की उद्या मार्केट कसं काय होणार आहे. कोणाची मदत करून जर तुमचं भलं होत असेल तर तुम्ही, तुमच्या पाठी मी, माझ्या पाठी तुम्ही, एकत्र वाढूया, एकत्र जाऊया, ठीक आहे. तर आजच्या पुरती मी तिथे थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.